सो फार लास्ट वीकमध्ये आपण सेकंड युनिट पैकी सिग्मंड फ्रॉइड आणि कार्ल युंग असे दोन महत्वाचे सिद्धांत बघितले. सिग्मंड फ्रॉइडच्या सिद्धांतामध्ये आपण इन्स्टिंक्ट्स, लाईफ इन्स्टिंक्ट, डेथ इन्स्टिंक्ट, देन स्ट्रक्चर ऑफ पर्सनॅलिटी, कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस लेवल, सॉरी ईद इगो, सुपर इगो, लेवल्स ऑफ पर्सनॅलिटीमध्ये कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस, देन टाइप्स ऑफ अँझायटी, डिफेन्स मेकॅनिझम, 5 सायकोसेक्शुअल स्टेजेस बघितल्या, ओरल, ॲनल, फॅलिक, लॅटन्सी आणि जेनायटल. आणि शिवाय डिफेन्स मेकॅनिझम्स पाहिले, डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन, मिथ्या समर्थन वगैरे वगैरे सगळं. आणि उपचार तंत्र, एक दोन व्हिडिओजच्या माध्यमातून मग आपण मुक्त सहचर्य, स्वप्नमीमांसा, भावविरेचन हा सगळा भाग सिग्मंड फ्रॉइडचा बघितला. आणि मग जेव्हा त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस बघितले अँड देन वी स्टार्टेड विथ कार्ल युंग्स थेअरी, इंट्रोवर्ट, एक्स्ट्रोवर्ट, 3 प्रिन्सिपल्स जे विज्ञानाचे आहेत, एंट्रोफी, इक्विव्हॅलन्स आणि एनर्जी डिफरन्सेसचे. देन रॅशनल, नॉन रॅशनल फंक्शन्स, सेन्सिंग, थिंकिंग, फिलिंग, जजिंग असे सगळे. आर्किटाइप्स बघितले, सेल्फ, शॅडो, ॲनिमा, ॲनिमस इत्यादी. सायकोसिंथेसिसचाही आणखीन भाग बघितला. ह्या दोन सिद्धांतानंतर आपल्या सिलेबस मधला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे अल्फ्रेड ॲडलर. कार्ल युंग अँड फ्रॉइड दे स्पोक अबाउट कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस, कलेक्टिव्ह अनकॉन्शियस अँड ऑल दोज थिंग्स. बट अल्फ्रेड ॲडलर ही स्पोक अबाउट इंडिव्हिज्युअल सायकोलॉजी. तुमच्या अबोध मनात काय आहे, बालपणी काय झालेलं आहे किंवा चाललेलं आहे वगैरे काही इतकं महत्वाचं नाही यांच्या मते. तर तुम्ही स्वतः तुमच्या जीवनाला काय दिशा देतात, तुम्ही स्वतः तुमचे विचार, भावना, वर्तन या सगळ्यांना नियमन कसं करतात, हा भाग ॲडलरने सांगितला. अगदी सोप्या भाषेत आता आपण हल्ली जे म्हणतो की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे किंवा तुमचे विचार हे तुमच्या जीवनाला दिशा देतात. ॲडलर स्पोक द सेम वे 100 इयर्स अगो. आणि म्हणून ते हेडिंगच असं आहे की इट इज इंडिव्हिज्युअल सायकोलॉजी. तुमचा पास्ट वगैरे काही नाही, तर तुमचं व्यक्तिमत्व हे तुमच्या स्वतःच्या विचारांवर, घडणाऱ्या घटनांचा तुम्ही ज्या दृष्टिकोनातून अर्थ लावतात त्यावर अवलंबून आहे. एक आउटलाईन डिस्कस करू, व्हिडिओ बघू आणि मग पुन्हा आपल्या सिद्धांताला सुरुवात करू. अत्यंत वेगळी भूमिका त्यांनी सांगितली की इन्फिरियरिटी इट इज व्हेरी मच कॉमन अँड नॉर्मल. आपल्या सगळ्यांमध्ये कुठलं ना कुठलं तरी न्यूनत्व असतं, न्यूनत्व असणं हे माणूसपणाचं लक्षण आहे असं ॲडलरचं म्हणणं. आणखीन पुढे जाऊन त्यांनी असं पण विधान केलं, न्यूनत्वामुळेच व्यक्तिमत्वाला चालना मिळते, न्यूनत्वाच्या जाणीवेमुळे. म्हणून इन्फिरियरिटी इन्फिरियरिटी जर अप्रोप्रिएटली फेस नाही झाली तर मात्र इट टर्न्स इनटू इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स. मग अपोजिट येतं ते म्हणजे सुपिरियरिटी, स्ट्रायव्हिंग फॉर सुपिरियरिटी, फिक्शनल, फायनलिझम वगैरे सगळं. आणि मग स्टाईल ऑफ लाईफ, क्रिएटिव्ह पॉवर ऑफ सेल्फ, आपण आपल्या जीवनाला कशी दिशा देतो ते. बर्थ ऑर्डर, मानसशास्त्रामध्ये एकमेव व्यक्ती की ज्या व्यक्तीनं तुमच्या भावंडांमध्ये असणारा तुमचा जो जन्मक्रम आहे त्यावर आधारित ह्या सगळ्या गोष्टी असतात, म्हणजे त्यावर आधारित तुमच्या व्यक्तिमत्वाला दिशा मिळते. तुमच्या भावंडांमध्ये तुम्ही मोठे आहात, धाकटे आहात, मधले आहात, शेंडेफळ आहे की तुम्ही एकुलते एक आहात, जसे तुम्ही असाल त्याच्यानुसार तुमचं व्यक्तिमत्व असेल असं ॲडलरचं म्हणणं. आणि मग अर्ली रिकलेक्शन्स, ड्रीम अनालिसिस किंवा स्लिपिंग पोझिशन वगैरे वगैरे सगळं. पण सुरुवातीचा जो मुद्दा, मूळ
मूळ मुद्दा आहे या सिद्धांताचा जो गाभा आहे, इट इज इन्फिरियरिटी. आता होतं काय की जोपर्यंत आपल्याला असं वाटत नाही की आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, तोपर्यंत ती कमतरता भरून काढण्यासाठी आपण काही धावपळ हालचालच करणार नाही. एखाद्याला जेव्हा असं समजेल, जाणवेल की माझ्याकडे पैसे कमी आहेत, तेव्हाच तर तो पैसे कमवण्यासाठी काहीतरी धावपळ करेल, धडपड करेल. एखाद्याला जेव्हा असं समजेल की अमुक एखाद्या फील्डमध्ये जॉब करण्यासाठी जी गुणवत्ता किंवा जी पात्रता लागते, ती पात्रता माझ्या अंगी नाही, मग ती पात्रता मिळवण्यासाठी तो विद्यार्थी तिथे धावपळ आणि एकूण सगळी धडपड करतो. पर पीपल यह कर हा भाग तिथे येतो. म्हणून कमतरता असणं हे अगदी सर्वसामान्य आहे असं ॲडलरचं म्हणणं. कमतरता असणं काही गैर नाही, उलट कमतरतेच्या जाणीवेमुळेच आपण आपल्या व्यक्तिमत्वाला दिशा देऊ शकतो. जेव्हा मला जाणवेल की माझ्याकडे पुरेसे पैसे नाही, ते पैसे भरून काढण्यासाठी, ते पैसे कमवण्यासाठी जो मार्ग मी निवडेल, अवलंबेल, त्याच्यातून माझ्या व्यक्तिमत्वाला दिशा मिळेल, चालना मिळेल. अर्धवेळ काम करून मी आणखीन जास्त पैसे कमवू शकतो. 2 ठिकाणी पुन्हा संध्याकाळचा पार्ट टाइम जॉब करून मी जास्त पैसे कमवू शकतो. कुठेतरी गुंतवून शेअर सारख्या ठिकाणी मी जास्त पैसे कमवू शकतो. किंवा चोरी करून, दरोडा टाकून सुद्धा मी पैसे कमवू शकतो. म्हणजे ज्या मार्गाने मी माझी कमतरता भरून काढीन, त्याच्याने माझ्या व्यक्तिमत्वाला दिशा मिळेल. हा भाग त्यांनी सांगितला कॉम्पेन्सेशन. आपण काहीतरी तडजोड करतो, धावपळ करतो, त्याच्यातून ती व्यक्तिमत्वाला दिशा मिळते. जर हे प्रयत्न फोल ठरले, तर मात्र मग तिथून हळूहळू नकारात्मकता सुरू होते. मात्र व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक सकारात्मक बाजू बघणार आहोत. एखाद्या व्यक्तीमध्ये ती कमतरता तयार कशी होते, कमतरतेतून ती व्यक्ती समोर आलेल्या परिस्थितीला किंवा स्वतःचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय कॉम्पेन्सेट करते, आणि मग पुढे ते व्यक्तिमत्व समोर कसं येतं, त्याचं एक जिवंत उदाहरण किंवा सत्य घटनेवर आधारित असलेला तो व्हिडिओ एक 5 ते 7 मिनिटाचा आहे. तो बघून आपण पुन्हा ते कंटिन्यू करू. इतपत फॉलो होत आहे? हो सर. होतं. ओके. हो सर. ये कहानी है 1938. आवाज येतोय ना सगळ्यांना, आणि व्हिडिओ पण दिसतोय? हो सर. हो सर. कैरली नाम के एक आदमी की हंगेरियन आर्मी में, और वो उस कंट्री का बेस्ट पिस्टल शूटर था. जितनी भी नेशनल चैंपियनशिप्स हुई थी उस कंट्री में, उसको वो जीत चुका था. और सबको ऑलमोस्ट कंफर्म था कि 1940s में जो ओलंपिक्स होने वाले हैं उसमें गोल्ड मेडल केरली को ही मिलेगा. और उसने सालों से ट्रेनिंग करी थी. उसका एक ही सपना था, एक ही फोकस था कि मुझे अपने इस हाथ को दुनिया का बेस्ट शूटिंग हैंड बनाना है, बेस्ट बनाना है, बेस्ट बनाना है. और वो कामयाब हो गया. उसने बना लिया बेस्ट शूटिंग हैंड. सिर्फ 2 साल का फर्क था. 1938 में एक आर्मी का ट्रेनिंग कैंप चल रहा था. क्योंकि वो आर्मी में था तो एक एक्सीडेंट हो गया. उसके उसी हाथ में जिससे उसने गोल्ड मेडल जीतना था, उसमें एक हैंड ग्रेनेड फट गया और वो हाथ चला गया. जो उसका सपना था, जो फोकस था, सब खत्म. उसके
उसके पास दो रास्ते थे, एक तो ये कि वो बाकी की पूरी जिंदगी रोता रहे और कहीं जा करके छुप जाए, या अपना जो गोल था जिस पे उसने फोकस किया हुआ था उसको पकड़ करके रखे। तो उसने फोकस किया उस पे नहीं जो चला गया था, जो उसके पास नहीं था। उसने फोकस किया उस पे जो उसके पास था। जो उसके पास था, और क्या था उसके पास में? एक लेफ्ट हैंड, एक ऐसा हाथ जिससे वो लिख तक नहीं सकता था। 1 महीने तक उसका हॉस्पिटल में इलाज चला इस हाथ के लिए, और सही 1 महीने बाद अपनी ट्रेनिंग शुरू करती इस हाथ की। ट्रेनिंग के 1 साल बाद, मतलब कि 1939 में वो वापस आया। नेशनल चैंपियनशिप्स हो रही थी वहीं पे हंगरी में, और बाकी भी बहुत सारे पिस्टल शूटर्स थे वहां पे। उन्होंने जा करके उसको कांग्रेचुलेट किया, कहा कि यार देखो ये होता है जज्बा, ये होती है स्पोर्ट्समैन स्पिरिट, कि इतना सब कुछ होने के बाद भी तुम यहां पर आए हो हमको देखने के लिए और हमारा हौसला बढ़ाने के लिए। किसी को नहीं पता था कि वो 1 साल से अपनी ट्रेनिंग कर रहा था लेफ्ट हैंड की, और उसने जवाब दिया, मैं यहां पर तुम्हारा हौसला बढ़ाने नहीं आया, तुम्हारे साथ कॉम्पीट करने आया हूं, तुमसे लड़ने आया हूं, तैयार हो जाओ। और कंपटीशन हुआ, बाकी सब वहां पर जितने भी लोग थे वो कॉम्पीट कर रहे थे अपने बेस्ट हैंड से, ये कॉम्पीट कर रहा था अपने ओनली हैंड से, ओनली हैंड से। कौन जीता? The man with the only hand, कैरली जीत गया। लेकिन वो यहां नहीं रुका, उसका गोल क्लियर था कि मुझे इस हाथ को इस कंट्री का नहीं, इस पूरी दुनिया का बेस्ट शूटिंग हैंड बनाना है। उसने अपना सारा फोकस उठा करके डाला 1940 पे, जब ओलंपिक्स होने वाले थे। लेकिन 1940s के ओलंपिक्स कैंसिल हो गए वर्ल्ड वॉर की वजह से। (1944) में जो ओलंपिक्स होने वाले थे वो भी कैंसिल हो गए वर्ल्ड वॉर की वजह से, फिर से कैंसिल। उसने अपना सारा फोकस उठा करके डाल दिया 1948 के ओलंपिक्स में। 1938 में उसकी एज थी 28 साल, 1948 में उसकी एज हो चुकी थी 38 इयर्स। और जो यंगर जो प्लेयर्स आते हैं निकल करके, उनसे कॉम्पीट करना मुश्किल होता चला जाता है। लेकिन मुश्किल नाम का ये वर्ड था ही नहीं उसकी डिक्शनरी में। वो गया, पूरे वर्ल्ड के बेस्ट शूटर्स आए हुए थे जो अपने बेस्ट हैंड से कॉम्पीट कर रहे थे, और ये अपने ओनली हैंड से कॉम्पीट कर रहा था। और कौन जीता? द मैन विद द ओनली हैंड। लेकिन वो तब भी नहीं रुका। 1952 ओलंपिक्स, दोबारा कॉम्पीट किया उसने, और इस बार गोल्ड मेडल कौन जीता? कैरली। 4 साल बाद दोबारा से, और पूरी की पूरी हिस्ट्री को बदल करके रख दिया ओलंपिक्स। इस पर्टिकुलर कंपटीशन में उससे पहले किसी भी एथलीट ने लगातार 2 गोल्ड मेडल्स नहीं जीते। अब किसी भी लूजर के पास चले जाओ, उसके पास लिस्ट होगी बहानों की कि मैं इस वजह से फेल हुआ अपनी लाइफ में, इस वजह से मैं कुछ नहीं कर पाया, बहुत लंबी लिस्ट है। और दूसरी तरफ विनर के पास चले जाओ
उसके पास में 1000 वजह होगी वो ना करने की जो वो करना चाहता है, सिर्फ एक वजह होगी वो करने की जो वो करना चाहता है, और वो कर जाएगा। काय जाणवलं तुम्हाला या व्हिडिओमधून? इंडिव्हिज्युअल सायकोलॉजी, इन्फिरियरिटी अँड कॉम्पेन्सेशन. इफ यू रिलेट these 2-3 पॉइंट्स. एखाद्या गोष्टीवर फोकस करायचं ध्येय साध्य करण्यासाठी, हा, अजून निगेटिव्ह पॉइंट्स काढून टाकायचे. जे आपल्याकडे नाही आपल्यामध्ये त्याचा जे विचार न आपल्याकडे करता आहे त्याला ताकदवर बनवायचं. ओके. जे आपल्याकडे अवेलेबल आहे आपण त्याच्यातून कसं पुढे जाता येईल. हम्म. मगाशी जो मुद्दा आपण डिस्कस करत होतो तो असा की इन्फिरियरिटी इट इज अ नॉर्मल कंडिशन अकॉर्डिंग टू अल्फ्रेड ॲडलर. आपल्या सगळ्यांमध्ये कुठलं ना कुठली तरी कमतरता आहे, कमकुवत बाजू आहे. ही कमकुवत बाजू असणं गैर नाहीये. उलट ही कमकुवत बाजू आहे आणि ह्याची आपल्याला जाणीव आहे, त्याच्यामुळेच आपल्या व्यक्तिमत्वाला दिशा मिळू शकते. उदाहरणं भरपूर आहेत. फार पूर्वी एक ग्रीक असा तत्ववेत्ता होऊन गेला, डेमोस्थेसिस त्याचं नाव. हा डेमोस्थेसिस लहानपणापासून स्तोत्र बोलायचा, अडखळत बोलायचं. पण त्याचं स्वप्न असं होतं, इच्छा अशी होती त्याची की मला एक चांगला वक्ता बनायचंय. प्रयत्न करून तो पुढे चांगला नामवंत वक्ता झाला. त्याला जाणीव होती की माझ्याकडे तो वाणी दोष आहे, वाचा दोष आहे. ते जाणीव झाल्यानंतर त्यांनी त्याच्या वाचेवर, भाषेवर काम केलं आणि पुढे ते साध्य केलं. शाहरुख खान, अभिषेक बच्चन, ऋतिक रोशन अशा अनेक स्टार कास्टला वयाच्या जवळजवळ 16, 17, 21व्या वर्षापर्यंत कुठल्या ना कुठल्या तरी काही अडचणी होत्या. एवढं पाठांतर होत नव्हतं, इतकं सहजतेनं ते बोलू शकत नव्हते. पण तरीही त्या कमतरतेवरती त्यांनी ती मात केली. कमतरता आहे हे जाणवणं म्हणजे इन्फिरियरिटी फिलिंग्स. ती कमतरता भरून काढण्यासाठी आपण जे काही प्रयत्न करतो तो म्हणजे ह्या स्लाइडवरचा दुसरा मुद्दा, कॉम्पेन्सेशन, तडजोड. हे माझ्याकडे कमी आहे, मला ते भरून काढायचंय. ते कसं भरून काढायचं? तर त्याचे वेगवेगळे मार्ग. ज्या पद्धतीनं आपण ते भरून काढू त्याला अनुसरून आपल्या व्यक्तिमत्वाला दिशा मिळेल. मध्यंतरी ती खूप नावाजलेली केस पण आहे. बोरिवलीमध्ये एक अगदी अनोखी बँक रॉबरी झाली 2017 मध्ये. बँकेच्या बँकेला लागून असणारे 4 गाळे सोडून एक गाळा त्या चोरांनी विकत घेतला होता. 6 महिने त्यांनी ते सगळं खणलं, आतून भुयार केलं आणि त्या बँकेच्या लॉकरमध्ये तो बरोबर सगळा दरोडा तिथे घातला. ही गोष्ट वेगळी की इतकं सगळं करून 8 दिवसात मुंबई पोलिसांनी त्यांना पकडलं. पण ह्या चोरीसाठी त्यांनी जवळजवळ 4 वर्षाची ती सगळी मेहनत होती त्यांची. आपल्याकडे पैसे नाहीये, आपल्याकडे ते पैसे हवे, म्हणून ह्या टोळक्यानं काय केलं, कुठेतरी युट्यूबवरती, टीव्हीवरती अशी बातमी बघितली की हॉलिवूड पिक्चर बघून यूपी बिहारमध्ये असाच दरोडा कसा घातला गेला, त्याच्यावरून ती कल्पना सुचली. मग ती सगळी त्यांनी टीम गोळा केली, अमुक तमुक तमुक वगैरे सगळं. पैसे असे पण कमवले जातात, ते कमवा असं सुचवत नाहीये. पण ज्या पद्धतीनं आपण ते पैसे कमवू त्याला अनुसरून आपलं व्यक्तिमत्व घडेल. मेहनत जर केली
त्याला अनुसरून आपलं व्यक्तिमत्व वेगळ्या दृष्टीनं सुद्धा घडू शकतं. काही जणांच्या बाबतीत होतं काय, त्यांना सुरुवातीला ती जाणीव असते इन्फिरियरिटी फिलिंगची, की आपल्याकडे हे न्यूनत्व आहे. ते न्यूनत्व भरून काढण्यासाठी ते वारंवार प्रयत्न सुद्धा करतात. वारंवार प्रयत्न करून सुद्धा जेव्हा आपल्यातलं ते न्यूनत्व भरून निघत नाही, तेव्हा एका मर्यादेवरती येऊन ते हताश होतात, गिवअप करतात आणि असं म्हणतात, इट इज नॉट माय कप ऑफ टी, हे काही माझ्याच्यानं होणार नाही, जाऊ दे, मी सोडून देतो. या भावनेतून फक्त न्यूनत्व न राहता ते न्यूनगंड तयार होतं. आतापर्यंत फक्त इन्फिरियरिटी फिलिंग होती. नाऊ इट हॅज टर्न इनटू इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स. माझंच नशीब असं, माझ्याच बाबतीत काही होत नाही, मी किती एकटा पडलेलोय, ह्या जगाच्या लोकांच्या इतरांच्या मागण्या काही माझ्याच्यानं या पूर्ण होतच नाहीये, जाऊ द्या, सोडून द्या, असं म्हणून ती व्यक्ती तिथे गिवअप करते. ते झालं इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स, न्यूनगंड. आणि इथून माणूस खचत जातो. इन्फिरियरिटी कॉम्पेन्सेशन, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स. आता हा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येण्याची 3 महत्वाची अशी कारणं आहेत जी ॲडलरने सांगितली. त्यातलं पहिलं एक अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे ऑर्गॅनिक इन्फिरियरिटी. In the sense, some people are like having some physical issues. हात नाहीये, पाय नाहीये, डोळे नाहीये, किंवा कर्णबधिर किंवा मुकबधिर जसं आपण म्हणू, किंवा आतापर्यंत सगळं ठीक होतं पण फॅक्टरीमध्ये काम करताना ती 3 बोटं कापली गेली आणि मग नंतर अपंगत्व आलं. अशा प्रकारच्या कुठल्याही ज्ञानेंद्रिय सदृश्य कारणांमुळे एखाद्याला न्यूनगंड होऊ शकतो. लोकांना बघता येतं पण माझ्याकडे डोळेच नाहीये. इतरांचं किती चांगलं की ते स्वतःला व्यक्त करू शकतात, पण माझ्याकडे भाषाच नाहीये, बोलताच येत नाहीये. लोकांचं किती चांगलं की ते ऐकू शकतात, पण मला श्रवण शक्तीच नाहीये, हात नाहीये, पाय नाहीये, अमुक नाहीये किंवा तमुक नाहीये, वगैरे वगैरे. तुलनेनं हा मुद्दा समजायला काहीसा सोपा आहे. मात्र दुसरे जे 2 मुद्दे आहे, 100 वर्षापूर्वी पालकत्वाचा विचार सांगणारा हा सायकोलॉजिस्ट अल्फ्रेड ॲडलर, स्पॉइलिंग द चाइल्ड दॅट ऑल्सो हेल्प्स शेप्स इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स. स्पॉइलिंग द चाइल्ड इन द सेन्स, अति लाडाने सुद्धा मुलांमध्ये न्यूनगंड तयार होऊ शकतो, असं ॲडलरचं म्हणणं. अतिलाड म्हणजे कसं, आमचा बाब्या सोन्याचा आहे, नवसाचा आहे, मग त्याला हे देऊ नका, मग ते देऊ नका, मग त्याला उन्हात पाठवू नका, मग त्याला थंडीमध्ये दुपट्यातच बांधून ठेवा, गरम नको, गार नको, घरचंच हवं, बाहेरचं पाणी नको. इतकं लाडावतं, इतकं लाडावतो, इतकं लाडावतो. पहिले 5 वर्ष खूप छान वाटतं त्याला सुद्धा. सगळं किती छान, रेड कार्पेट ट्रीटमेंट आहे आपल्याला, हायजेनिक वगैरे वगैरे सगळं मिळत आहे आपल्याला म्हणून. होतं काय की जेव्हा असा अति लाडावलेला आणि अशा कोशातमध्ये वाढलेला तो मुलगा जेव्हा बाहेर पडतो, तेव्हा त्याला ते वास्तविकतेचं ज्ञान होतं, हार्श रियालिटी समजते. आतापर्यंत काय होतं, एकुलता एक असल्यामुळे शेअरिंग वगैरे काही गोष्टी माहितीच नव्हत्या. पहिली 6-7 वर्ष सगळं आव जाव घर तुम्हारा असंच होतं. आले पाहुणे की डायरेक्ट 1 किलो बाकरवडीचा खाऊ मलाच द्यायचं ते. आता स्कूलमध्ये गेल्यावरती काहीतरी शेअरिंग करायला सांगतात, ते टिफिन शेअर करा असं सांगतात. आता काहीतरी असं होतं की रोल नंबर 35 आहे ना, मग पहिले 34 नंबरला काही ती गोष्ट मिळू दे, मग 35व्या नंबरला मिळेल. एवढी वाट बघणं काही मागचे 6 वर्ष बघितलंच नव्हतं, शिकवलंच नव्हतं. म्हणजे आता माझ्यासोबत काहीतरी वेगळं होतंय. आय एम फिलिंग लेफ्ट आउट. लिटिल सोशल फिलिंग.
दुसऱ्यांचा विचार करण्याची कधी सवयच लावलेली नसते अतिलाडामध्ये. आणि हल्ली काही वेळेस तर असंही होतं, पालकच घरून आणखीन फीड करून पाठवतात. आपण अमके अमके आहोत, अमक्या अमक्या लोकांमध्येच राहायचं बरं का, अमक्या अमक्या मुलांशीच खेळायचं बरं का. तू केम्ब्रिज बोर्डातला आहे ना, SSC बोर्डातल्या मुलांशी खेळायचं नाही बरं का. थोडा आपला स्टँडर्ड मेंटेन करायचा, हे आपणच त्याला फीड करतो. रियालिटीमध्ये मग काहीतरी असं, अरे आपण आपण काहीतरी मागे पडतोय, आपण काहीतरी वेगळे आहोत. अशा अतिलाडावलेपणामुळे सुद्धा मुलांमध्ये न्यूनगंड, न्यूनत्व हे वाढू शकतं. मग काय दुर्लक्ष करायचं का? कारण असं जर दुसरं टोक गाठलं तरी सुद्धा ती गडबड होते, असं ॲडलरचं म्हणणं. याला एक सिंबॉलिक गोष्ट खूप छान आहे. एक 5वीतला मुलगा, एकदा असं झालं की इयत्ता 5वी-6वीला एक ऑफ पिरियड होता, म्हणून मग ड्रॉइंग टीचर तिथे गेल्या आणि त्यांनी सांगितलं की जे तुमचे नेहमीचे मॅथ्सचे सर मॅडम आहेत ते काही आज आलेले नाही, अर्धा तास हा आपल्याकडे ड्रॉइंगसाठी आहे, म्हणून असं करा, तुम्हाला हवं त्या व्यक्तीचं चित्र तुम्ही काढा. सगळेजण चित्र काढायला लागले. चिंटूचं चित्र अगदी पटकन झालं. तो चिंटू जेव्हा आपल्या शिक्षकांकडे आला आणि ते चित्र दाखवलं, मग तेव्हा शिक्षकही म्हणाले की अरे तू हे इतक्या पटकन काढलं, काही तुझं राहिल्यात का काही गोष्टी? हा म्हणाला की नाही, मी अगदी पूर्ण चित्र काढलेलं आहे. अरे कोणाचं चित्र काढलंय तू? कान नाही काढले इथे. लगेच चिंटू म्हणाला, हो मी माझ्या बाबांचं चित्र काढलंय. म्हणे असं का बरं, कान का नाही काढलंय? अहो टीचर, मी काही सांगायला जातो ना, माझे बाबा म्हणतात माझ्याकडे ऐकायला वेळ नाहीये, मी कशाला कान काढू. कधीतरी असं होणं इट इज डिफरंट, बट इफ इट इज अ पॅटर्न, त्या मुलाच्या मनात भावना काय निर्माण होते की मी काहीतरी सांगायला जातोय पण मला सातत्यानं हाच रिस्पॉन्स येतोय की जाऊ दे, आत्ता नको सांगू, गप्प बसतो. बाबा आईकडे पाठवतात, आई म्हणते मला स्वयंपाक करायचा आहे, तू मला काही सांगू नको. तो मुलगा हळूहळू गप्प होत जातो, स्वतःच्या कोशात जातो. म्हणजे मला जे काही वाटतंय ते सांगणं हे एवढं महत्वाचं नाहीये. आय एम गुड फॉर नथिंग. माझ्या शेअरिंगला महत्व नाही, मी काही खास नाही, जाऊ दे, मी गप्पच बसतो. निग्लेक्ट, लॅक ऑफ लव्ह अँड सिक्युरिटी. ते प्रेम मिळत नाही, आपुलकी मिळत नाही. त्याच्याने ती सगळी चिडचिड होणं, रागराग होणं, किंवा तुम्ही जर माझ्यावरती विश्वास ठेवत नाही मग मी तरी तुमच्यावर कशाला विश्वास ठेवू, हा एक बेसिक गिव्ह अँड टेकचा रूल मग तिथे येतो. पालकत्व व्यक्तिमत्वाला कसा आकार देतं त्याचं हे महत्वाचं उदाहरण किंवा ही ही बाजू, हा सगळा भाग ॲडलरनी इथे सांगितलं. फॉलो होत आहे? ओके. हो सर. हो. जसं हे इन्फिरियरिटीचं आहे, मग दुसरं टोक तसंच. सर हो बोला. सर, याच्यामध्ये आता जर आपण म्हणजे प्रॅक्टिकल काही गोष्टी बघितल्या की एखाद्या चांगल्या फॅमिलीतला मुलगा, म्हणजे ज्याला सगळं काही एकदम व्यवस्थित संस्कार वगैरे दिलेले आहेत, तोही वायाला जातो. आणि एखाद्या म्हणजे काय म्हणता येईल, आपण एका लो फॅमिलीतून आलेला, जिथे की बिलकुलच त्याच्यावरती म्हणजे पूर्ण अपशब्द बोलून वगैरे त्याचं वाढ हो झालेली हो असते, हो. पण मुलगाही खूप काही मोठ्या पदावरती निघून जातो. तर मग इथे पालकत्व कुठे घेतो आपण? नाही म्हणजे मला समजलं नाही नेमकं काय म्हणताय तुम्ही ते. मला हे म्हणायचं की म्हणजे आपण पालकत्व, जसं तुम्ही म्हटलं की एखाद्या पालकत्वाच्या जसं काही आता यांनी जे कन्सेप्ट मांडला की जो पालकत्व आहे, म्हणजे जसं तुमच्या लहानपणी तुमच्यावरती संस्कार केले जातात हो त्याच्याप्रमाणे तुमचं व्यक्तिमत्व घडतं.
हो मग संस्कार असं असतं की खूप चांगले संस्कार करूनही वाईट व्यक्तिमत्व घडतं आणि खूप वाईट संस्कार होऊनही खूप चांगलं व्यक्तिमत्व घडतं. हो ह्या केस त्याच्यामध्ये कुठे होतं? हो, तो भाग पुढे आहे. तो भाग पुढे आहे. जसं इन्फिरियरिटी आपण सांगितलं तसंच सुपिरियरिटी. थोडंसं जर काही अचीव केलं, अचीव करता आलं, तर मग तिथे आय एम द ग्रेट, आय एम द बेस्ट असा अप्रोच, असा भाव तिथे निर्माण होतो. आणि त्याला ॲडलरनी नाव दिले, ते म्हणजे सुपिरियरिटी. माझ्याकडे कमतरता होती, मी मेहनत केली, मी ती कमतरता भरून काढली, म्हणजे मी किती ग्रेट आहे. इन द सेन्स आय एम सो परफेक्ट, म्हणून मी ते सगळं पूर्ण करू शकलो. न्यूनगंड जसा तयार होतो तसाच अहमगंड सुद्धा तयार होत असतो, असं ॲडलरचं म्हणणं. अहमगंड जितका जास्त तयार होईल इन सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स, तितकं टेन्शन वाढत जाणार. कारण मला करायचंय, मी केलेलं आहे, माझं काही चुकलं तर माझं सगळं व्यवस्थितच असायला पाहिजे, वगैरे वगैरे, असा सगळा भाग. मात्र या दोघांच्या संघर्षातून होतं काय, आता जो डाऊट विचारला गेला, तर त्याचे हे दोन महत्वाचे मुद्दे. एक म्हणजे आयडिया, आणि आणखीन दुसरं म्हणजे फिक्शनल फायनलिझम. आणखीन एक सिंबॉलिक गोष्ट अशी की एक वडील भरपूर दारू प्यायचे आणि घरामध्ये तिची काही मारझोड, शिव्या शाप देणं वगैरे वगैरे सगळं ते होतं त्याच्यात. अशा माणसाला दोन मुलं होती. पुढे जाऊन ही दोन, एक मुलगा डॉक्टर झाला, चांगला शिकला अर्थात, आणि एक मुलगा तसाच दारुडा झाला. एका पत्रकाराने या दोघांचा इंटरव्ह्यू घेतला. दोघांना शेवटी एकच प्रश्न विचारला. दोघांनी अनपेक्षितरित्या एकच उत्तर दिलं. तो प्रश्न असा होता दोघांना, तुमचे वडील असे, मग तुम्ही असे का? जो डॉक्टर झाला त्यालाही हाच प्रश्न, अट्टल दारुडे तुझे वडील, मग तू मात्र इतका सगळा शिकलेला, सवरलेला, आणि तो डॉक्टर कसा काय झाला? जो दारुडा होता अर्थात त्यालाही तोच प्रश्न विचारला की तुझे वडील इतके दारू प्यायचे, मग तू इतका दारू का बरं प्यायला लागला? दोघांनी उत्तर एकच दिलं, आमच्या वडिलांकडे बघून. फिक्शनल फायनलिझम म्हणजे काय? इट इज माय फिक्शन. जरी माझ्या बाबतीत सगळं काही चांगलं होत असलं तरीही माझं फिक्शन, माझी कल्पना जर अशी असेल, बाह्य जगताकडे बघण्याचा माझा अप्रोच, भाव असा असेल की सगळं चांगलं होतं, तर त्या भूमिकेतून मी वागीन. माझा अप्रोचच हा असेल, लोकांनी आपल्याला किती मदत केली तरी आपण काही लोकांना मदत करायची नाही. हल्लीच्या जगात कोणी कोणाचं सख्य नसतं. लोकांनी मदत केली तर केली, जास्त त्यांना जवळ नाही करायचं, ते मग नंतर बोट दिलं की खांद्यावर जळून बसतात. म्हणून वातावरण कसं आहे त्याच्यापेक्षा त्या वातावरणाकडे तुम्ही कसं बघतात, तुमचा अप्रोच काय आहे, हे अत्यंत महत्वाचं. फॉलो होतंय सगळ्यांना? हो. येस सर. हा हा. ह्याच्यातूनच स्टाईल ऑफ लाईफ हे पुढे तयार होत जातं. जशी तुमची मानसिक भूमिका असेल, फिक्शन्स असतील, आयडिया असतील, तशी तुमची जीवनशैली बनत जाते. ती ॲडलरनी सांगितले की साधारण ह्या 3 प्रकारची असते, 4 प्रकारची, सॉरी. पहिलं म्हणजे डॉमिनंट लाईफस्टाईल. आता ज्यांची स्टाईलच, जीवनशैलीच अशी आहे, तर त्यांचं वागणं बोलणं सुद्धा, सांगतोय तेवढं कर मुकाट्यानं, ते हातवारे सुद्धा अगदी असे, ऐकलं नाही तर बघ तंगडं तोडून हातात देईन, मुकाट्यानं तेवढंच करायचं, लक्षात आलं का? नाहीतर बघ. ते वागणं, बोलणं, हातवारे, इट इज डॉमिनंट अप्रोच. समोरच्याला काही वाटू शकतं, समोरच्याच्या पण काही भावना आहेत, असू शकतात, असं काहीही नाही.
मला जे वाटतंय, माझं जे महत्वाचं आहे तेवढंच सगळं काय ते करायचं. दे अटॅक ऑन अदर्स. अशी पण काही लोक असतात की जी शांतपणे बोलणं सोडून अंगावर धावून जातात, कारण त्यांची जीवनशैली भूमिकाच अशी आहे, अटॅक बास. दुसरा भाग येतो गेटिंग टाईप. मोस्ट कॉमन ह्युमन टाईप. गेटिंग म्हणजे असं, मी सगळं काम करीन नाही असं नाही, पण तुम्ही सांगा ते काम मी करीन, मी नाही स्वतःहून लीड घेणार. तुम्ही सांगा किती वेळ काम करायचंय, तुम्ही सांगा कसं काम करायचंय, तुम्ही सांगा काय काम करायचंय, ते मी तसं काम करीन. सांग काम्या, सोप्या भाषेत. अशी लोक असतात, ढिम्म बसून राहतील, स्वतःहून कधीही कुठल्याही बाबतीत पुढाकार घेणार नाही. गोगलगाय किंवा अजगरासारखे ते नुसते बसून राहतात. समोर सगळी धावपळ चालू असते, पण हे स्वतः एक सेंटीमीटरने सुद्धा वळणार नाही काही. आपल्याला सांगितलंय का हे काम करायला, आपल्याला जेव्हा सांगतील ना तेव्हा आपण ते काम करू. तोपर्यंत आपण स्वस्थ राहायचं, उगाचच पुढे पुढे करायचं नाही. हा त्यांचा अप्रोच. डॉमिनंट, मग गेटिंग, आणि आणखीन एक तिसरं म्हणजे अवॉइडिंग. ते गमतीनं जसं म्हणतात की काही माणसं कष्टाळू असतात आणि काही माणसांचा अप्रोच असा असतो, कसं टाळू. किंवा काही स्टुडंटचं अगदी अगदी कॉमन आहे, असाइनमेंट अनाऊन्स केली की पहिला प्रश्न, लास्ट डेट कधी आहे. असं कधी स्वतःहून म्हणणार नाही की सर आहे ना अजून आठवडा, आम्ही आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला सबमिट करतो, आता पाडव्याला जोडून चांगल्या 2-3 सुट्ट्या आहेत तर मग आम्ही ते लवकरात लवकर करतो, असं न करता अवॉइडिंग टाईप. जीवनशैली म्हटल्यावरती ते फक्त काम किंवा नोकरीच्याच बाबतीत अशी टाळाटाळ करतात असं नाही, नात्यांच्या बाबतीत सुद्धा ते जबाबदारी पटकन घेत नाही. त्यांची जीवनशैलीच अशी. कल्पनाच अशी, काय होणार आहे एवढं सगळं करून, जाऊ दे, जेवढं होईल तेवढं करायचं, नाही झालं सोडून द्यायचं. पैसे, अन्नपदार्थ, नाती, संबंध, सगळं काही. जीवनाला सामोरं जाण्यापेक्षा ते टाळण्याकडे यांचा कल जास्त असतो. ह्या तीन पेक्षा ॲडलरने सांगितलं चौथी जी जीवनशैली आहे, चौथा जो टाईप आहे तो जास्त सकस आहे आणि सर्वांगीण मानवी व्यक्तिमत्वासाठी तो उपयुक्त आहे. तो म्हणजे सोशल इंटरेस्ट किंवा सोशली युजफुल टाईप. समाज हा आपल्यासाठी आहे असं नाही, तर मी समाजाचा आहे ही भावना तिथे असणं. जितकं आपण सामाजिकतेच्या अनुषंगानं सक्रिय असू तितकं आपल्यामध्ये सकारात्मक व्यक्तिमत्व आणि त्याला अनुसरून इतर गोष्टी चांगल्या पद्धतीनं वाढत जातात. जितकं आपण एकलकोंडे होत जाऊ तितकं अर्थात मानसिक समस्या या देखील वाढत जातात. म्हणून ॲडलरचं म्हणणं असं की व्यक्ती जितकं सामाजिक दृष्ट्या सक्रिय असेल, समाजाचा विचार करेल, ऍक्टिव्ह असेल, तितकं ती व्यक्ती स्वतःची उद्दिष्ट सुद्धा साध्य करू शकते आणि समाजाची किंवा सांघिक उद्दिष्ट सुद्धा सहजतेनं साध्य करू शकते. आणि पुन्हा पालकत्वाचा संबंध जोडताना ॲडलरने सांगितलं, लहान मूल हे पालकत्व हे सामाजिक
भूमिका कुठून शिकतं, तर आईकडून. आईचं अत्यंत महत्वाचं स्थान आहे, कारण आईकडनंच ते मूल कॉपरेशन, कंपॅनियनशिप, करेज ह्या सगळ्या गोष्टी शिकत असतं. अगदी बेसिक भाग, 2-3 महिन्याचं मूल आहे, भूक लागलेली आहे त्याला, आणि ते आपली गरज व्यक्त करतंय की आई मला भूक लागलेली आहे. अशा वेळेस आई जर का तिथे त्या मुलाला सहजतेनं जवळ घेत असेल, त्या संस्कारांमधून त्या मुलालाही जाणवतं की आपण भावना व्यक्त केली आणि समोरच्यानी ती भावना स्वीकारली. हे गिव्ह अँड टेक असतं, हा मेसेज त्या मुलाला तिथे जातो. अशा वेळेस जर का आई वारंवार उपलब्धच नसेल, दुर्लक्ष करत असेल त्या मुलाकडे, परिणामी त्या मुलामध्ये सुद्धा डिस्ट्रस्ट आणि इतर सगळ्या अशा नकारात्मक गोष्टी हळूहळू वाढत जातात. म्हणून सुरुवातीच्या या वर्षांमध्ये आई वडील लहान मुलांशी कोणत्या प्रकारचे संबंध ठेवतात, कशा प्रकारचे संबंध ठेवतात, क्वालिटी टाइम कसा देतात, ह्या सगळ्याला अत्यंत महत्व आहे. इतर काही सायकोलॉजिस्टनी तर हे हे हाही भाग सांगितला की अ, लहान मुलांना आई वडिलांचे फेक एक्सप्रेशन समजतात. आम्हाला तुमचा वेळ हवा आहे, तुम्ही तो वेळ देऊ शकत नाही, म्हणून तुम्ही आम्हाला काहीतरी इतर गोष्टी, इतर वस्तूंमध्ये रमवतात, हे त्यांना कळत असतं. फक्त भाषा तेवढी मॅच्युअर नसल्यामुळे ते बोलून दाखवू शकत नाही, एवढेच काय तो भाग. त्याच्यामुळे पालकत्वाचा व्यक्तिमत्वामध्ये फार महत्वाचा संबंध आहे. आणि मग पुढचा अत्यंत महत्वाचा युनिक असा मुद्दा सांगितला, तो म्हणजे 15 तारीख हा birth order. 15 एप्रिल हा म्हणजे काय आपल्या ग्रुप पैकी जे कोणी फर्स्ट बॉर्न असतील त्यांनी मोकळेपणानं सांगावं की हे कितपत रिलेट होतंय. याच्यात काही वेगळं असेल तर तेही नक्की सांगा. ॲडलरचं म्हणणं काय होतं, फर्स्ट बॉर्नचं म्हणजे नेमकं कसं असतं, आई वडिलांसाठी ती अगदी पहिलीच आयडेंटिटी असते ना. त्याच्यामुळे फर्स्ट बॉर्नला ते प्रेमापेक्षा काळजीनं जास्त वाढवतात. सासू सासरे काय म्हणतील, आजूबाजूची लोक काय म्हणतील, ह्यानी असंच वागायला पाहिजे, मग तिने असंच काय ते करायला पाहिजे, त्या काळजीमध्ये, प्रेशरमध्ये लहान मुला त्या फर्स्ट बॉर्नची सुरुवातीची काही वर्ष जातात. आणखी हा एक भाग झाला. आणखीन दुसरीकडे त्या फर्स्ट बॉर्नचं काय असतं, त्याला आई वडिलांचं अनडिवायडेड अटेन्शन आणि लव्ह मिळत असतं. आमचा लाडला, आमची लाडली, सोन्या, गंपू, चिंटू वगैरे काय काय नावं सगळी. अनडिवायडेड अटेन्शन, अनडिवायडेड लव्ह, केअर. खाऊ पण सगळा पूर्ण 1 किलोचं पाकिट सगळं मलाच. 4 वर्षापर्यंत सगळी मज्जा होती. 4 वर्षापर्यंत इतकं छान ट्रीट केलं जात होतं, अरे तू लहान आहे, तू असं नको करू, अगं अशी तशी तशी वगैरे सगळं. 4.5 वर्षाला काय होतं माहित नाही, एकदम सांगितलं जातं, अरे तू दादा झाला, अगं तू ताई झाली, तू आता मोठा आहे, पहिले आम्हाला त्या छोट्याकडे बघू दे. म्हणजे आत्तापर्यंत काहीतरी मला सगळं माझं म्हणून मिळत होतं, आता मला मिळणाऱ्या त्या गोष्टीमध्ये शेअरिंग आलंय. थोडंसं मोठं झाल्यावरती मग आई वडील सुद्धा काय करतात, आम्ही जरा 2 तास बाहेर जाऊन येतो, तू तू त्या धाकट्याला सांभाळ, तू घराची काळजी घे. न कळतपणे फर्स्ट बॉर्न मध्ये लिडरशिपचे ट्रेट्स डेव्हलप होतात, कारण की त्याचं नॅचरल ट्रेनिंग मिळत आहे ना. आपण घर सांभाळायचं, आपण छोटीची ती सगळी जबाबदारी घ्यायची वगैरे वगैरे. बट ऍट द सेम टाइम फर्स्ट बॉर्नचं
नॅचरल बालपण अनेकदा ते हरवून जातं ह्या जबाबदाऱ्यांमध्ये. ह्याच्या उलट सेकंड बॉर्नचं कसं असतं, तोपर्यंत आई वडील सुद्धा जरा सेट झालेले असतात ना घरामध्ये, 4-5 वर्षापर्यंत, 3 वर्षापर्यंत जे काय असेल ते. सेकंड बॉर्नच्या वेळेस सो दे आर मोर हॅपी, मोर रिलॅक्स रादर. सेकंड बॉर्नला आता 2 लेअर मिळतात. ती मोठी ताई किंवा मोठा भाऊ आहे, शिवाय आई वडील. त्याच्यामुळे सेकंड बॉर्न जे आहे ते इन अ वे हॅपी गो लकी, खुशाल चेंडू सोप्या भाषेत. हवी तितकी मस्ती करा, दंगा करा, कल्ला करा. काही झालं की पहिली फळी सांभाळणारी आपली ताई आहे, आपला दादा आहे. सगळा सगळा ओरडा तो दादाला. तू होता ना, तो तर लहान आहे, ती लहान आहे. अरे पण तुला तर कळतं, तू मोठा झालेला आहे. झालं, त्याला फटके बसले. मस्ती करतोय छोटा, फटके खातोय मोठा. धाकट्या मुलांच्या बाबतीत आणखीन असंही असतं, ते सहसा कधी लीडर पटकन बनत नाही, कारण की ते लीडरशिपची कधी अपॉर्च्युनिटीच आलेली नाही. सगळं काही मी ताई आहे ना, मी दादा आहे ना, मी मोठा आहे ना, मग मी ठरवणार, तू गप्प बस, असं करून या छोट्यांना गप्प केलं जातं. तरी इथपर्यंत समजायला थोडंसं सुटसुटीत. आणखीन गंमत म्हणजे कोणाची होते, यंगेस्ट चाइल्ड. जर का 3 भावंड किंवा 3 बहिणी वगैरे जर असतील, जो अगदी धाकटा असतो, शेंडेफळ, तो तर अजूनच एन्जॉय करतो. अगदी लोणी बिणी खाणार, सगळं करणार तो. तिसरा जेव्हा येतो, दुसऱ्याची अवस्था जास्त बिकट होते, बीच का बंदर. त्याला कळत नाही की मी मोठा आहे की मी छोटा आहे. मधला जेव्हा थोडीशी दादागिरी करतो धाकट्यावरती, मग धाकट्या लगेच म्हणतो, तू काय मला सांगतो, तो मोठा दादा आहे, तो खरा दादा, तू काय दादा. आणि तो जो मोठा असतो मग तो म्हणतो या मधल्याला, तू सांभाळ ना त्याला, तू लक्ष दे, तू पण तर आता मोठा झालेला आहे. ह्याला नेमकं कळत नाही की मी छोटा आहे की मी मोठा आहे. मधल्याला जो 3 नंबरचा असतो तो मात्र सगळी मजा करतो, कारण की काळजी घेणारे चांगले 3 लेयर्स आहे. आता आई वडील आहेत, पहिला भाऊ आहे, आणि दुसरा भाऊ किंवा बहीण पण आहे. 3 नंबरची भरपूर संधी असते. एकुलता एक जो मूल असतो ना, ओनली चाइल्ड, ते आणखीनच वेगळं. आता जसं म्हटलं, बरं आणखीन होतं काय ओनली चाइल्डच्या बाबतीत, जेव्हा हे असं ओनली चाइल्ड त्याच्या वयाच्या मित्रमैत्रिणींमध्ये जातं, अकाली प्रौढत्व आल्यासारखं काहीतरी होतं. कारण घरामध्ये ते वडिलांचं वय 32, आईचं वय 28, आणि हा 4 वर्षाचा मुलगा. बाकी सोबतीला आपल्या वयाचं असं कोणीच नाही. त्याच्यामुळे ह्या ओनली चाइल्डला नकळतपणे लवकर मॅच्युरिटी येते त्याच्या वयाच्या तुलनेनं. आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे एकुलतं एक मूल जेव्हा असतं, सहसा त्याला शेअरिंगची वेळच येत नाही. त्याला ते शेअरिंग वेगळं दाखवावं, सांगावं, शिकवावं लागतं. पहिले 4-5 वर्ष बिना शेअरिंगची जेव्हा जातात, पण जेव्हा सोसायटल इन्स्टिट्यूटमध्ये हे मूल लॉन्च होतं, शाळा असेल, गार्डन असेल, पार्क असेल किंवा आणखीन काही, तेव्हा मात्र त्याला एकदम बॅकफुटवर गेल्यासारखं होतं. कारण आतापर्यंत वाट बघणं वगैरे काही अशा गोष्टी माहितीच नव्हत्या. सगळं लगेच पटकन युअर कमांड इज अ विश अशाच पद्धतीनं ते लाडावलेलं होतं. आता मात्र गोष्टी काहीशा ह्या बदललेल्या. असेसमेंट टेक्निकचा जो भाग आहे तो उद्या आपण कंटिन्यू करू, आणि मग 3rd युनिट जे आहे ते आपण स्टार्ट करू, की जे सायकोलॉजिकल इश्यूज किंवा डिस्टर्बन्सेस वरती आहे. पण आजचा जो ॲडलरचा मुद्दा आहे तो समजला का सगळ्यांना? फॉलो होत आहे? हो सर. का? आणि होत आहे तसं? ओके. तर आम्हाला आम्हाला हे नोट्स मराठीतून मिळतील काय? कारण आम्हाला मराठीतून पेपर लिहायचा आहे ना, तर म्हणजे थोडं कन्फ्युजन हो, मराठीतलं पुस्तक पाठवलंय तुम्हाला.
MA योगशास्त्राचंच अच्छा. ते आहे, पुस्तक आहेच. बर. हं. हा हा. ओके, चालेल. येस, हरिओम. येस. हरिओम. अरे थँक्यू. हो, येस. थँक्यू सर. हरिओम सर. हो, हरिओम.